कराड नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तितकीशी ठीक नाही आणि त्यातच आता मोठे थकबाकीदार या कराड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत। त्यात विशेष करून सरकारी कार्यालयांचीच थकबाकी ही 2 कोटीच्या वर जात आहे। त्यामुळे हे सरकारी कार्यालय लवकरात लवकर कराड नगरपालिकेची थकबाकी भरणार का आणि कराड नगरपालिकेला जो आर्थिक फटका बसत आहे त्यासाठी हातभार लावणार का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल। जे शासकीय कार्यालय आहेत त्यांची साधारणपणे 2 कोटीहून अधिक थकबाकी आहे कराड नगरपालिकेला भरायची। तर हे चित्र कसं आहे, सरकारी कार्यालयाची एवढी मोठी थकबाकी असणं शहराच्या दृष्टिकोनातून काय सांगा? कर आणि नागरी सुविधा या एकमेकाशी पूरक बाबी आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसानं कर भरला पाहिजे आणि नागरी सुविधांचा लाभ घेतला पाहिजे किंवा कर घेतो त्याच्या मोबदल्यामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी सुविधा देणं नागरिकांना हे क्रमप्राप्त आहे। कराड नगर परिषदेचा जो समोर आलेलं जे चित्र आहे की कराड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये शासकीय कार्यालयांचीच थकबाकी आहे, ती देखील कोट्यावधी रुपयांची आहे। म्हणजे 2 कोटीहून अधिकची कर थकबाकी जर असेल तर कराड नगर परिषद नागरी सुविधा देणार तरी कशा आणि कुठल्या दर्जाच्या? त्यातनं एकच गोष्ट आहे की शासकीय कार्यालयांमध्ये परस्पर जर समन्वय जर नसेल आणि एक सरकारी विभाग जर दुसऱ्या सरकारी विभागाचा कर जर थकवत असेल तर ही गोष्ट निश्चितपणानं विचार करण्यासारखी आहे। किंबहुना सर्वसामान्य माणसाचा ज्यावेळी कर थकतो त्याची ज्यावेळी थकबाकी येते तर त्याची आपल्या कराडमध्ये अशा थकबाकीदारांचे जाहीर ठिकाणी बोर्ड लावले गेलेले आहेत। आपल्या कराडमध्ये काही अधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी त्याच्या दारामध्ये बँड बाजा पथकं नेलेलं आहे। सर्वसामान्य माणसाच्या कडून वसुली करताना जर प्रशासकीय अधिकारी अशा पद्धतीची जर टूम वापरतात तर मग या सरकारी कार्यालयांनी एका नगरपालिकेसारख्या एका मोठ्या संस्थेची कर थकबाकी ठेवणं आणि ते निमूटपणानं सहन करणं हा एक प्रकारे सर्वसामान्यांच्यावर अन्यायच म्हणावा लागेल। नक्की कर वसुली कशी सुरू आहे, मोठे थकबाकीदार कोण आहेत? कराड नगर परिषद वसुली विभागाचे शासनाकडून ज्या सूचना झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने 100% वसुलीबाबत कराड नगर परिषद प्रयत्नशील आहे। त्या संदर्भात आपण कराड नगरपालिकेची एकूण वसुली संदर्भात 11 पथके तयार केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 85 कर्मचारी सहभागी आहेत। या आता कराड नगर परिषदेचं एकूण जर वसुलीचं डिमांड बघितलं तर 20 कोटीच्या आसपास आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 62% वसुली झालेली आहे। तरी शहरामधील जे मिळकतधारक आहेत त्यांच्यावर आता जप्ती आणि नळ कनेक्शन तोडणे इत्यादी बाबतची कार्यवाही सुरू आहे। त्याच्यामध्ये जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याबाबत पण कार्यवाही सुरू आहे। त्या संदर्भात शासकीय थकबाकी संदर्भात माननीय प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांचे जवळपास 88 लाख थकबाकी आहे। उपजिल्हा रुग्णालय यांची जवळपास 70 लाख थकबाकी आहे। पंचायत समिती यांची जवळपास 24 लाखाच्या आसपास थकबाकी आहे। जलसंपदा विभाग यांच्याकडून जवळजवळ 7 लाखाच्या आसपास थकबाकी येणे आहे। अशा पद्धतीनं आम्ही इतर जे वसुली संदर्भात मोहीम चालू केली आहे ते आणखी आम्ही त्या संदर्भात वसुली संदर्भात वाढ करत आहोत आणि याच्यामध्ये नागरिकांना एकच आवाहन करतो की आम्ही शहराच्या विकासासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे नागरिकांनी नगर परिषदमध्ये भरून सहकार्य करावं आणि या संदर्भात नागरिकांना शासनाची जी योजना होती अभय योजना त्या संदर्भात 174 मिळकतधारकांना कराड नगर परिषदेकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्या संदर्भात गेल्या 2 दिवसात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या 174 थकबाकीदारांच्या दंड 50% दंड त्याचा माफ केलेला आहे शासनाच्या नियमानुसार। तरी मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी 31 मार्च 2026च्या आत आपली घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे भरून नगर परिषदेत सहकार्य करावं। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।